बनावट बिलांचा आरोप, कॅन्सर रुग्णाचा अन्न व औषध कार्यालयासमोर ठिय्या। जळगाव शहरातील चांडक कॅन्सर हॉस्पिटल तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जळगाव यांच्या विरोधात एका कॅन्सर रुग्णाने सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील मंदाबाई लक्ष्मण गुट्टे या कॅन्सर रुग्ण आहेत। त्यांच्यावर चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची 3 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र तिन्ही शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। तसेच डॉक्टर चांडक फार्मा मेडिकल मधून देण्यात आलेली बिलेही त्याच दिवशी त्याच वेळी इतर रुग्णांच्या नावावरही देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र संबंधित मेडिकलवर केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ मंदाबाई लक्ष्मण गुट्टे यांनी आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत संबंधितांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे उपोषणकर्त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी स्पष्ट केलं आहे। दादा, काय सांगणार आपण आपल्या मातोश्रीसह या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, नेमकी तुमची काय मागणी आहे? माझ्यावर जो अन्याय झालेला आहे किंवा माझ्या आईवर जो अन्याय झालेला आहे, चांडक हॉस्पिटल, चांडक फार्मा आणि संबंधित चौकशी अधिकारी यांनी जो माझ्या आईच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याविषयी आजपासून आम्ही 26/2/2026 या दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। काय नेमकी मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की जो आमच्यावर अन्याय झालेला आहे, काय पण माझी आर्थिक लूट झालेली आहे, माझ्या आईचं शारीरिक नुकसान झालेलं आहे, तसंच आमच्या पुऱ्या परिवाराला मानसिक त्रास झालेला आहे आणि त्याच्यानंतर आर्थिक पिळवणूक खूप मोठी झालेली आहे। अन्न औषध प्रशासन त्या अधिकाऱ्याविरुद्ध पण कारवाईची मागणी तुमची नेमकी काय मागणी आहे त्यांच्यावर? का माझी ही मागणी आहे की जर मी अन्न औषध प्रशासन विभागाला रीतसर सर्व गोष्टीचे डाटा पुरवलेला आहे, त्यांना माझ्याकडचे बिलं दिलेले आहेत, त्या बिलानुसार त्यांनी तपास करायचा। त्यांनी तपास केल्यानंतर फक्त 15 दिवसाचंच त्यांना सस्पेन्शन दिलं, पण तेही 3 महिन्यानंतर। जर हे 15 दिवसाचं सस्पेन्शन असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? कारण याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड आहे। कारण माझ्या आईच्या नावानं जे बिल आहेत तेच एक दुसऱ्या महिलेच्या नावानं बिल आहेत। त्या बिलांवर सिरियल नंबर 1 आहे, बिल नंबर 1 आहे, टॅबलेट 1 आहे, वेळ 1 आहे, अमाऊंट 1 आहे। जर एवढ्या गोष्टी असतील, असे 27 बिल आहेत, असे 27 बिल आहेत। बरं, त्या ज्या बिलावर त्यांचं नाव आहे, माझ्या आईचं नाव आहे, पण त्या बिलांच्या अगेन्स्ट मी जे पेमेंट केलं आहे त्याचे UTR नंबरसुद्धा माझ्यासोबत आहेत, त्या बिलांचं प्रिस्क्रिप्शन माझ्यासोबत आहे। तर ते बिलं खोटे कसे काय असू शकता? अन्न औषध प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही ओरिजिनल बिलं सबमिट करा। काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की संबंधित हॉस्पिटल, त्याच्यानंतर मेडिकल आणि संबंधित अधिकारी यांची संबंधित अधिकाऱ्याची कार्यालयीन चौकशी लावावी आणि संबंधित मेडिकल व हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी। तुम्ही म्हणतात की ओरिजिनल जी बिलं आहेत ते मागणी करत आहेत, तुम्ही सबमिट का नाही करत? त्याचं कारण चांडक हॉस्पिटलनं मला रिम्बर्समेंटसाठी फाईल द्या असं मागून घेतली आणि ते बिलं त्यांनी जमा करून घेतले, पण त्याच्या फोटोकॉपीज आणि मोबाईलमध्ये माझ्याकडं पूर्ण कॉपीज काढलेल्या आहेत, ते त्यांनी मला परत दिले नाही। त्यांनी दुसरेच बिलं मला परत दिले। काय नाव आपलं? गंगाधर लक्ष्मण गुट्टे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं किंवा 3 महिन्यानंतर बिल आणले, 4 महिन्यानंतर बिल आणले, पण ज्या दिवशी माझ्या आईची सर्जरी झाली त्याचं 15 दिवसाला मी त्यांना बिलांची मागणी केली होती की माझे जे बिलं तुम्ही घेतलेले ते वापस द्या, पण त्यांनी आज तागायत दिलेली नाही आहेत। आणि संबंधित बिलं त्याच्यामध्ये त्यांनी काही बिलांवर नावं चेंज केलेली आहेत, काही बिलांवर 1-2 रुपयाचा फरक केलेला आहे, अशा भरपूर गोष्टी केलेल्या आहेत। जर एकाच पेशंटच्या नावावर दोन पेशंटच्या नावावर एकच बिल असेल तर ट्रीटमेंट कोणाला केली, हा माझा पहिला सवाल आहे त्यांना। त्याच्यानंतर त्यांनी मेडिकलवर कारवाईचं एक स्पष्टीकरण दिलं किंवा अशा कारणामुळे किंवा कोणता तरी फॉर्म नाही आहे किंवा दर्शनी भागात नाव नाही आहे, तर तसं नाही आहे। जे बिलं त्यांनी मला डुप्लिकेट बनवून दिली जनाबाई चौधरी यांच्या नावाने, त्या बिलांवर स्टॅम्पच नाही आहे आणि DI साहेबाचं असं म्हणणं आहे की ते बिलं ओरिजिनल आहेत। जर माझ्याकडं बिलं जे आहेत झेरॉक्स आहे, त्याच्यावर साईन आहे, स्टॅम्प आहे आणि मोबाईलमध्ये त्याच्या ओरिजिनल कॉपीज आहेत, तर ते बिलं डुप्लिकेट कसं काय असू शकतात? त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात आणखीन एक दिलं किंवा त्या ठिकाणी आमचा फार्मासिस्ट रजिस्टर्ड फार्मासिस्ट नव्हता आणि त्या रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सह्या नाही आहेत। जर रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सह्या नाही आहेत तर मला बिलं दिली आहेत हे कोणत्या रजिस्टर्ड फार्मासिस्टनं दिले किंवा तुमच्याकडे रजिस्टर्ड फार्मासिस्ट कार्यरत आहे का? त्यांना मी परत 1/1/2025 पासून ते 6व्या महिन्यापर्यंत बिलं दिले त्याच साईनचे जे माझ्याकडे आहेत आणि जे त्याचे ओरिजिनल बिलं मी मेडिकल रिम्बर्समेंटला सबमिट केलेले आहेत, तरीही ते म्हणतात की नाही आम्हाला ओरिजिनल आणून द्या। लोकनायक न्यूज